नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन स्वरूपमध्ये सर्वांचं स्वागत. काल लोकसभेच्या पहिल्या सत्राचं ची सुरुवात झाली. अत्यंत सर्व लोक गंभीर होते आणि अनेक नवीन निवडून येणाऱ्या लोकांना स्फूर्ती होती आणि सर्वांनी एकामागे एक त्यांनी शपथी घेतल्या. अशा वेळेस ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे शपथ घेत होते त्यावेळेस राहुल गांधींनी त्यांना संविधान दाखवलं. इंडिकेशन एवढंच होतं की तू संविधानाचं पालन कर, काय असेल ते. म्हणजे मोदींनी संविधानाचं पालन करावं. ज्या पद्धतीने मागच्या 10 वर्ष त्यांनी संविधानाला जे छेडछाड केलेली आहे त्याची त्यांना आठवण करून दिली. एक सुंदर व्हिडिओ आहे यावेळेस. त्याच्यामध्ये त्यांना त्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला की यावेळेसच पूर्ण 5 वर्ष हे मोदी सरकारला फार अवघड जातील. याच्यासाठी अवघड जातील की अनेक गोष्टीला त्यांना विचारावं लागेल. आता त्यांची मक्तेदारी राहिलेली नाही आणि ते स्वतःच्या बळावरती ते काहीच करू शकत नाही. त्यांचे घटक जे पक्ष आहेत त्या घटक पक्षांची जर त्यांनी छेडछाड केली तरी त्यांना नुकसान आहे. त्यांचं ऐकलं नाही तरी नुकसान आहे. त्यांच्या विरोधात काही केलं तरी नुकसान आहे. अनेक गोष्टींनी घेरलेले आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम इंडिया गठबंधनचे लोक करणार आहेत. इंडिया गठबंधन करेल अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आहे आणि त्याच्यासमोर असणारे जे अनेक चॅलेंजेस आणि राहुल गांधी यांची एक छोटा व्हिडिओ, हे दोन्ही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दिसेल. बघूया आपण. दिल्ली का मौसम बदला है और संसद की रंगत बदली है. अब संसद वो संसद नहीं है जहां प्रधानमंत्री चाहे या ना चाहें मणिपुर में जो होता रहे वो नहीं जाएंगे. अब वो संसद नहीं है कि इस देश के किसानों के ऊपर डंडे बरसाए जाएं या उनके रास्तों में कील ठोक दिए जाएं, लेकिन प्रधानमंत्री कुछ भी नहीं कहेंगे. अब ये वो संसद नहीं है कि इस देश की तमाम संपत्ति कौड़ियों के मोल कॉरपोरेट के हवाले करते चले जाएं और इस देश के भीतर में पार्लियामेंट और खुद प्रधानमंत्री खामोश रहें. अब ये वो संसद नहीं है कि आरबीआई से जितना चाहे उतना डिविडेंड भी लिया जाए और इस देश के भीतर में कॉरपोरेट की कर्ज माफ़ी भी कर दी जाए और इतना ही नहीं, कर्ज भी एक झटके में कम कर दिया जाए. अब ये वो संसद नहीं है. यानी प्रधानमंत्री बीते 10 बरस में जैसी भी सत्ता चलाते चले आए हों, लेकिन आज पहले दिन कई संकेत एक साथ उभर कर आ गए. इस दौर में सरकार की अपने बक्से के भीतर इस देश के सोशल मीडिया पर नकेल कसने का विधेयक है. इस दौर में सरकार के बक्से में किसानों पर महंगे बीज बेचने का विधेयक बंद पड़ा है. इस देश के भीतर में बीमा क्षेत्र में अंतर्राष्ट्रीय कंपनियां कैसे आ जाएं और इस देश की कंपनी जो बीमा क्षेत्र से जुड़ी हुई है वो कैसे गायब हो जाए, उसका भी विधेयक पड़ा हुआ है. इतना ही नहीं, बकायदा जो घर घर में बिजली मीटर लगे रहते हैं वह मीटर भी प्राइवेट हाथों में सौंप दिया जाए और जैसे आपके हाथ में मोबाइल होता है वैसे ही मीटर किस कंपनी के कैसे लगेंगे और आने वाले वक्त में वो कितने महंगे होते चले जाएंगे, उसका विधेयक भी सरकार के बक्से में बंद है. लेकिन पहले दिन के नज़ारे ने ये दिखला दिया कि दरअसल यह सब कुछ या तो बंद बक्से में रहेगा या फिर यह सरकार चल नहीं पाएगी, क्योंकि अपने बूते यानी बीजेपी अपने बूते विधेयक पास करा नहीं सकती है. और जो सहयोगी हैं वह खुले तौर पर, चाहे वो बीमा विधेयक हो, चाहे इस देश के डिजिटल मीडिया को लेकर नकेल कसने की जो सोच हो, और चाहे किसानों को लेकर जो महंगे बीज देने की बात हो, खुले तौर पर गैर बीजेपी शासित राज्यों ने विरोध किया. और अब तो सवाल यह भी है कि कर्नाटक और उसके साथ जो खास तौर से आंध्र प्रदेश इस दौर में सबसे प्रिय बीजेपी का हो चला है, वो कैसे सरकार की लकीर पर चलेगा. कर्नाटक में जब बोम्मई की सरकार होती थी तो उन्होंने ठप्पा लगाया था, लेकिन इस दौर में वहां पर कांग्रेस की सरकार है. लेकिन फिर वही सवाल है, क्या वाकई चुनाव के वक्त में जो संविधान लगातार राहुल गांधी अपने हाथों में उठाए हुए थे और ये माना जा रहा था कि इस देश के भीतर में दलित, आदिवासी, पिछड़ा तबका ये मानकर चलता है कि तमाम अधिकार उसे संविधान से मिले हैं और ये सिर्फ एक चुनावी शगुफा भर है,
इस बार लगा जी नहीं। ऐसी स्थिति नहीं है, क्योंकि पहली बार आज जब संसद सजी तो उसमें एक संदेश बहुत साफ था। हर राजनीतिक दल को इस बात का एहसास था कि दरअसल वो यहां तक पहुंचे हैं ताकत के साथ, तो उनके पीछे कोई दूसरा नहीं, जनता खड़ी है। तो जनता के मुद्दे और जनता के अधिकार जिस संविधान में कैद है, तो क्यों नहीं उसी संविधान को हाथ में लेकर अब पार्लियामेंट के परिसर के भीतर नारे लगाने का वक्त आ गया है कि संविधान अमर रहे। संविधान की रक्षा हम करेंगे। हमारी कॉन्स्टिट्यूशन लॉन्ग लिव, आवर कॉन्स्टिट्यूशन लॉन्ग लिव। संविधान की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे। संविधान की रक्षा कौन करेंगे? हम करेंगे। जो आक्रमण प्रधानमंत्री जी अमित शाह जी कॉन्स्टिट्यूशन पर, संविधान पे कर रहे हैं, वो हमारे लिए एक्सेप्टेबल नहीं है, वो हम होने नहीं देंगे। इसीलिए हमने कॉन्स्टिट्यूशन ओथ लेते हुए हमने कॉन्स्टिट्यूशन पकड़ा था। धन्यवाद, थैंक यू। हमारा संदेश जा रहा है, हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को कोई शक्ति नहीं छू सकती है। दरअसल राहुल गांधी ने भी इसीलिए जिक्र किया कि इससे पहले जो सरकार चल रही थी और इस वक्त जो सरकार सत्ता में आई है, दोनों में बड़ा अंतर आ चुका है। उस वक्त संविधान का जिक्र नहीं किया जाता था, बल्कि संविधान को पूरे तरीके से दरकिनार करते हुए सरकार कानून बनाना चाहती थी। वह तो किसी तरीके से उस कानून को रोका गया, वो किसानों से जुड़े हुए कानून थे। लेकिन उसके साथ ही पिछली बार ही जो डिजिटल इंडिया एक्ट है, उसको भी लाने का प्रयास शुरू हो चला था। तो क्या इस दौर में अब तमाम मुश्किल हालातों में मोदी सरकार समझ चुकी है कि दरअसल जो विधेयक वो लाकर इस देश में रिफॉर्म करना चाहती और इस रिफॉर्म के आश्रय इस देश के कॉरपोरेट और अंतर्राष्ट्रीय तौर पर पैसे वालों के लिए भारत को एक बाजार के तौर पर बदलना चाहती है, अब वो नहीं चलेगा। क्योंकि ध्यान दीजिए, इस दौर में जो सबसे महत्वपूर्ण एक्ट है वो डिजिटल इंडिया एक्ट है। और आईटी राज्य मंत्री, याद कीजिए, राजीव चंद्रशेखर हुआ करते थे इसलिए क्योंकि वह इस बार चुनाव हार गए। उन्होंने ही पूरी तैयारी की और इस एक्ट को बनाया। और इस देश के भीतर में जिस तरीके से मेन स्ट्रीम मीडिया जो मोदी भक्ति में पूरी तरीके से रच बस गया, उसके बाद सिवाय सोशल मीडिया, इंटरनेट के अलावे कोई दूसरा रास्ता बचा ही नहीं था कि इस देश के भीतर हकीकत जो हो रही है उसको सामने लेकर कौन आए। और सरकार इस बात को बाखूबी समझ गई, इस रूप में समझ गई कि दरअसल जिस मीडिया के आश्रय 10 बरस तक उसने सत्ता चलाई है, उसके बाद अब उस अल्टरनेटिव या वैकल्पिक मीडिया का दौर आ चुका है, जिसके जरिए न सिर्फ जानकारी लोगों तक पहुंचती है, बल्कि लोग भी जानकारी उसी के जरिए लेना चाहते हैं। और इस देश के भीतर में जो बाजार, जो खास तौर से विज्ञापनों पर चलता है, वह विज्ञापन भी बड़ी तादाद में शिफ्ट अब सोशल मीडिया और डिजिटल मीडिया की तरफ हो रहा है। इसकी जानकारी मोदी सरकार को नहीं थी, ऐसा भी नहीं है, और इसीलिए इस एक्ट को लाया गया। राजीव चंद्रशेखर चुनाव हार गए, लेकिन वह मंत्रालय अब अपने तौर पर अश्वनी वैष्णव के पास है और उनको इसीलिए इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री भी दी गई कि वह इसको लागू करा सके। लेकिन सवाल है, संसद के भीतर क्या इतनी ताकत है? और सरकार अपने तौर पर जो 23 साल पुराने आईटी एक्ट को बदलना चाहती और इस कानून को लाना चाहती है, और इस कानून के जरिए वो कहती है कि दरअसल इससे साइबर सुरक्षा हो जाएगी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का दौर है, उसको भी हमें देखना होगा, जो गोपनीयता लोगों की होती है उस दिशा में हमको सोचना होगा। लेकिन महत्वपूर्ण ये नहीं है, महत्वपूर्ण तो ये है कि सरकार चाहती है कि उसके अनुकूल ही सारी जानकारी लोगों तक पहुंचे। लेकिन डिजिटल मीडिया ने भारत के भीतर में खबरों को लेकर, जानकारी को लेकर, सवाल पूछने को लेकर जो 2024 के चुनाव की परिस्थितियों में परिस्थिति को पलट डाला, उसका सच अगर उस बाजार और पैसे के जरिए परखना चाहते हैं तो समझ लीजिए बकायदा। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक क्लिप दाखवत असतो। क्लिपचा बेसिक इश्यू असा आहे की बुद्धाला म्हणजे तुम्हाला शांती, लोकांनी किती जरी तुम्हाला त्रास दिला, शिव्या दिल्या, अपमान केला, तरी तुम्हाला त्याच्यात
खूप राग मानून घेण्याची गरज नाही. आणि जर तुमच्यात राग पूर्णपणे जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं बुद्धाचे अनुयायीच नाही. अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे. एका गावातली स्टोरी अशी आहे, कथा अशी आहे की त्या गावामध्ये सर्व लोक भिक्षा घेऊन जातात, भिक्षा मागायला जातात. भिक्षा मागताना अनेक लोक त्याचा अपमान करतात की तुम्ही धडचपुष्ट लोक आहात, तुम्ही भिक्षा मागून तुम्हाला काम करता येत नाही का. आणि सिद्धार्थावरती गौतम बुद्धाला ते म्हणतात की ज्यांनी आपली पत्नी सोडली आणि तिला सोडून तो इकडे आला तर त्यांनी त्या पत्नीचा अपमान केला. अशा अनेक गोष्टी केल्यामुळे सर्व भिक्षू संघ बुद्धाकडे जातात आणि बुद्ध म्हणतात की तुम्हाला जर त्याच्यापासून जर राग आला असेल तर दुसऱ्याही ठिकाणी तीच क्रिया होईल. त्याच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं माझा धम्मच कळलेला नाही. आणि त्याच्यानंतर मग ते त्यांना प्रबोधन करतात. प्रबोधनानंतर ते पुन्हा त्यांना आपली चूक मान्य करतात आणि आपल्या कामाला लागतात. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ बुद्ध या सिरियलमधनं एक छोटीशी घटना बघूया आपण. अरे वाह, मस्त. देख, ओम भगवती भिक्षाम देहि. हट्टे कट्टे हैं, नौजवान हैं, फिर भी कटोरा उठाकर भीख मांगते फिरते हैं. शर्म भी नहीं आती इन्हें. अरे भाई, बगैर पसीना भाई मुफ्त की रोटियां तो तोड़ेंगे. अरे ये बुद्धा मनुष्य का कल्याण क्या करेगा जो अपनी पत्नी को विधवा छोड़ घर से चला आया है. ये तो पूरे समाज को निर्वंश बना देंगे. चले जाओ यहाँ से, वापस आने का साहस भी ना करना. जाओ. राजगृह वालों ने भिक्षा नहीं दी. गुरुवर, हम यहाँ से किसी और स्थान पर नहीं जा सकते? अवश्य जा सकते हैं, पर जो तुम्हें यहाँ अशांत कर रहा है वो किसी दूसरे स्थान पर भी अशांत करेगा. नहीं गुरुवर, यहाँ के लोग हमारा अपमान करते हैं, हमारा उपहास करते हैं, ताने मारते हैं. और तुम्हें क्रोध आता है. यदि यही लोग तुम्हारे पथ पर फूलों की पंखुड़ियां बिछाएंगे तो तुम्हें प्रसन्नता होगी. अर्थात तुमने अपनी शांति की कुंजी को दूसरों के हाथों में सौंप दी है. बाहर की बात तुम्हें विचलित भी कर सकती है और तुम्हें प्रसन्न भी कर सकती है. गुरुवर, हमसे ही भूल हुई. यदि बाहर के कारण दुख और क्रोध हमारे मन में है तो हमने ही मन से आपके संदेश को ग्रहण नहीं किया है. मन में यदि प्रतिशोध का भाव आया तो ये समझना कि तुम अभी परम सत्य से बहुत दूर हो. आप कहते हैं तो मन क्षण में समझ जाता है. एक बात हमेशा याद रखना कि कोई भी नई बात लोग आसानी से ग्रहण नहीं करते. तुम उनकी सदियों पुरानी धारणाओं को तोड़ रहे हो. वो तुमसे प्रेम नहीं करेंगे. पहले पहले वो तुम्हारा उपहास करेंगे, फिर हिंसक होंगे, फिर तुम्हारी उपेक्षा करेंगे, फिर तुम्हें स्वीकार करेंगे. ये परिवर्तन तुम स्वयं देखोगे. बस अपना धैर्य और सहनशीलता ना छोड़ना. दैनिक बहुजन स्वरूपचा आज तारीख 25. आज आम्ही महत्त्वाचे काही मुद्दे आपले पेपरमधल्या हेडलाईन्स आहेत. नव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन गाजणार आणि काल जे जे मुद्दे त्याच्यात आहेत, कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती गाजणार आहे ते सर्व आम्ही डिटेल दिलेले आहे. पंतप्रधान मोदी खासदारकीची शपथ घेताना राहुल गांधींनी का दाखविले संविधान, त्याच्या मागची जी भूमिका होती ती अत्यंत काल महत्त्वाची होती. पाकिस्तानी दहशतवाद्याकडे चीनची दूरसंचार उपकरणे
जेवढे जेवढे पाकिस्तानामध्ये सर्व उपकरणं जे आहेत ते सर्व चायनीज आहेत. विरोधकावर घेतलं तोंडसूक. मग नरेंद्र मोदींनी यावेळेस आपली भूमिका एकदम वेगळी ठेवली. यावेळेस थोडंसं लोकांना हसूनच त्यांनी सर्वांना हे केलं. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. काल दिवसभर त्याच्यावरती चर्चा सुरू होत्या. नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड गवसला. एक इथे आज बिहारमध्येच तो सापडला आणि तोच तो मास्टर माइंड आणि तो जेलमध्ये असून मागच्या वेळेससुद्धा त्याला अटक करण्यात आली होती. याही वेळेस त्यांना अटक करण्यात तो जेलमध्येच आहे आता सध्या. मुरलीधर मोहोळ यांनी मराठीत शपथ घेतली. काल सर्व खासदारांनी आपापल्या शपथी घेतल्या. त्याच्यामध्ये मुरलीधर मोहोळनी मात्र मराठीत शपथ घेतली. हज यात्रेत 1300हून अधिक यात्रेकरांचा मृत्यू. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेमुळे अनेक लोक मेले. त्याची संख्या आता वाढत 1300 झालेली आहे. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक मंगलकामना. आमचे मित्र यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आज एक जाहिरात आम्ही दिलेली आहे. वाढदिवस आमच्या भगिनी सुनीता रामटेके हिचासुद्धा आज वाढदिवस आहे. करिअर मार्गदर्शन चिल्ड्रन पॅराडाईजची एक प्री स्कूलची एक बातमी. आज 5-4 वरती बघूया आपण. संयुक्त जयंती उत्साहात साजरी. काल आमच्या परिसरामध्ये बहुजन संरक्षच्या ह्याच्यामध्ये मोठी एक जयंती झाली. जे महापुरुष होते त्या सर्वांना आठवण करण्यात आलं आणि त्यात प्रामुख्यानं सांगण्यात आलं की आता आम्हा लोकांना करकरेंनाही सुद्धा आता आपल्याला हे करावं लागेल की एक एकनिष्ठ संविधानाला निष्ठ माणूस जो इमानदारीने नोकरी करत असताना त्याची जी हत्या झाली ती अत्यंत निंदनीय आहे. अशा लोकांचे सुद्धा आता आम्ही जयंत्या करायला पाहिजे. त्यांना एका महापुरुषाच्या ह्याच्यामध्ये लाईनीमध्ये दिलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्याचं एक आदर्श लोकांना दिसला पाहिजे. महाअनिसची लवकरच राज्यस्तरीय महिला परिषद आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाची महिला विंग आता उघड होत आहे. महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्थांच्या उपाध्यक्षपदी किशोर कन्हेरे. कर्मयोगीचा योगाभ्यास एक बाजूची नागपूरची बातमी आहे. बहुजन संघर्ष समितीतर्फे भारताचे माजी पंतप्रधान VP सिंग यांची आज जयंती. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की OBCचे जे काही आरक्षणाचे जनक राहिलेले आहे OBCचे ते VP सिंग राहिलेले आहेत. त्यांचा मृत्यूदिवस आणि हेमंत करकरेंचा मृत्यूदिवस हा एकच असतो. त्यामुळे मी अनेकांना अशी विनंती करेल की जेव्हा VP सिंगाचा जेव्हा हे दिवस असेल त्याच दिवशी तुम्ही हेमंत करकरेंचाही सुद्धा हेमंत करावा. आज त्याच्याच बाजूला BDSP संघाचा धम्मसेवकांनी मानवतेचा संदेश देऊन समाजात जावे. प्राध्यापक सरोज वाणी BDSP मागच्या अनेक दिवसापासून बुद्धिझमवरती काम करते आहे. खेड्यापाड्यात गावोगावी त्यांनी आपापले प्रस्थ उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बौद्ध धम्माची शिक्षा प्रत्येक लेवलवरती देत आहेत. MPSCच्या परीक्षेसाठी केवळ आता मुंबईचं एक केंद्र करण्याचं ठरलेलं आहे. नागपूरची बातमी आहे. छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिर चंद्रपुरात आता आजपासून सुरू झालेलं आहे. त्याची एक बातमी आम्ही दिलेली आहे. मराठी OBC आरक्षणात सरकारची भूमिका विध्वंसक. ॲडव्होकेट सुरेश माने यांचं विधान. संघटना उपक्रमशील असावी सुभेदार गडपायले. आज 5-2 वरती बघूया आजचा अग्रलेख. आजच्या राजकारणावरतीच आहे. ज्या पद्धतीने तिथे आजचा वेगळे आहे. पोलीस भरतीतील शैक्षणिक अर्हताचा उच्चांक. आज ज्या पोलीस भरतीला 8वी वर्ग पास बेसिक क्वालिफिकेशन आहे तिथे आज इंजिनियर डॉक्टर मोठमोठलेले वकील या लोकांनी ज्यावेळेस अप्लाय केला त्याच्यामुळे या देशातली जी पूर्णपणे जी काय म्हणता येईल एज्युकेशन सिस्टीम ही पूर्ण ढासळलेली आहे. बेरोजगार लोकांना जे हाती आलं त्याच्यात काम करावं त्याच्याचं समाधानी मानावं अशा अर्थाने त्यांनी अर्ज केलेला आहे. संस्कार आणि विकास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो प्राणी असतो. जे काही तुमची संस्कार असेल आणि विकास जो करत नसेल तर त्याचं जगणं काही जगणंच नाही. एका जनावरांसारखं जगणं खाणं पिणं आहे.
पण अदरवाईज त्यांनी सर्वांनी हा विचार नेहमी सातत्यानं केला पाहिजे. आपण सगळेच अल्पसंख्याक हेमंत टाले यांचा लेख की जे लोक सत्तेत बसलेले आहेत ते सोडून बाकीचे सर्व आपण अल्पसंख्याक आहोत. व्ही.पी. सिंग मूल्याधिष्ठित राजकारणाचे महानायक, फार मोठं डिसिजन त्यांनी घेतलं की जेव्हा त्यांना माहिती होतं की आता आपलं सरकार पडणार, कारण जनता दलाने आपलं याच्यातनं तिथलं जे गव्हर्मेंट होतं बी जे पीचं नव्हतं त्यावेळेस याचं एक सरकार होतं आणि व्ही.पी. सिंगांना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना हादरे देणं सुरू केलं होतं. अडवाणी वगैरे ही वर्ग मोठी मंडळी त्यांच्या विरोधात होती आणि त्यावेळेस जाता त्यांनी मंडल कमिशन लागू केलं आणि त्याच्यानंतर मग तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया एक मोठा खटला झाला. 9 लोकांची बेंच होता आणि त्याच्यामध्ये मग त्याला अफेल करण्यात आलं कारण ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स होते. ते लुंबिनी वन पर्यटन स्थळ, धम्मगिरीचा प्रवास, एक आमचे भाऊ वासनिक यांची सातत्यानं त्याच्यावरती लेख असतात. ते आत्तामध्ये जाऊन आले, त्याच्यामुळे क्रमशः ते सातत्यानं त्याच्यावरती लिहितात. ते लेख अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचे ह्याच्यासाठी आहेत की जर तुम्ही लुंबिनीला गेल्यात तर निश्चितच त्या बाबींवरती तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे. ह्या रीतीनं आम्ही त्याला क्रमशः देत आहोत. आज पान 3 वरती बघूया. आजचं टायटल आहे कोणत्याही अनपेक्षित घटनेने कधीही अस्वस्थ होणार नाही एवढे शूर कोणीही नसतं. कोणत्याही अनपेक्षित घटनेने कधीही अस्वस्थ होणार नाही एवढे शूर कोणी नसतं. अनेक गोष्टी असतात ज्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होतात. जुलियस सीझरचं हे वाक्य आहे. शिक्षणाची भूक आणि सरकारची जबाबदारी, अनिल वैद्य माजी न्यायमूर्ती यांचा हा लेख की आज ज्या पद्धतीने शिक्षणाची भूक आणि सरकारची जबाबदारी जी असायला पाहिजे, ज्या प्रत्येक ठिकाणी ज्या नोकऱ्याच्या बाबतीत आज युवक हा इकडे तिकडे भटकत आहे त्यावरती आधारित एक चांगलासा हा लेख आहे. तळे राखणार याच्यावरती आज सुंदरसा एक लेख हंसराज कांबळे यांचा वाचनीय आहे. वंचिताची राजकीय कोंडी, आज हा लेख मनोहर नाईक यांचा आहे की जे वंचित लोक आहे त्यांची ज्या पद्धतीने राजकीय कोंडी झालेली आहे ती अत्यंत वाईट आहे. अशा पद्धती आणि त्याच्यातून कशी सुटका होईल याच्यावरती आधारित मनोहर नाईक यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभच्या 4ही पानाचा आज आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी रोज प्रमाणात विनंती करेल की बहुजन सौरभचा हा यूट्यूब चॅनलचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्ही सर्वांना शेअर करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हॉल्व व्हा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत जय भीम.